1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 रामकृष्ण हरी मंडळी, आपण या अगोदर 1-2 व्हिडिओ बघितलेले आहेत टाळाच्या माहितीचे, मात्रा किती असतात हे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वारकरी संप्रदायातील अभंगाला, चालीला किती मात्रा असतात, कोणत्या मात्रेत कोणती दिशा द्यायची, टाळ वाजवण्याची सुशिक्षित पद्धतीने, सांप्रदायिक पद्धतीने टाळ वाजवण्याची पद्धत कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, शिकणार आहोत, माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मी मृदंग विशारद श्री मनोहर महाराज गीते, लोणारवाडीकर, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. आनंद पखवाजाचा हे चॅनल आपलंच आहे आणि श्री संत गोदमेश्वर महाराज प्रतिष्ठान हेही चॅनल आपलंच आहे. आपल्या आनंद पखवाजाच्या या चॅनलवरती आपण पखवाजाचे, मृदंगाविषयीचे आपण व्हिडिओ टाकत असतो, हितगुज करत असतो. पखवाज कसा वाजवायचा, त्याचे बोल प्रकार कसे, कीर्तनात, साथीला, कुठेही पखवाज साथ कशी करायची हे आपण त्या चॅनलवरती शिकत असतो. आणि श्री संत गोदमेश्वर महाराज प्रतिष्ठान या चॅनलवरती, जो की तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत असाल त्या चॅनलवरती आपण कीर्तनातील चालीचे व्हिडिओ असतील, भजनाचे व्हिडिओ असतील, टाळाचे व्हिडिओ असतील, हे सर्व काही व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करत असतो. जेणेकरून त्या चॅनलवरून ह्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल. त्यासाठी जसं आनंद पखवाजाच्या या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं, तसंच श्री संत गोदमेश्वर महाराज प्रतिष्ठान या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला दोन्हीही व्हिडिओ बघायला एकदम सोपं जाईल, समजायला सोपं जाईल. तर व्हिडिओला आपण उशीर न करता टाळ कसा असतो, त्याच्या मात्रा कशा, लगेच आपण बघून घेऊ. आपल्या या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक कमेंट करा, रामकृष्ण हरी का होईना कमेंटमध्ये लिहा. म्हणजे मला असं वाटेल की आपला हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर आहे किंवा नाही. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 8 मात्रेचं गणित आहे. अभंग असेल, चाल असेल, काहीही असो, 8 मात्रेच्या व्यतिरिक्त मात्रा नाही किंवा कमी नाही. शास्त्रीय पद्धतीमध्ये भरपूर आहे, परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी प्रथा आहे ती 8 मात्रेची आहे. तर 8 मात्रेचं गणित, पहिल्या मात्रेला काय द्यायचं, मूठ. पहिली मात्रा म्हणजे मूठ. आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील, कधी पण बघता येईल. पहिल्या मात्रेला मूठ, दुसऱ्या मात्रेला टाळी, तिसऱ्या मात्रेला काल, चौथ्या मात्रेला टाळी, 5व्या मात्रेला परत मूठ, 6व्या मात्रेला टाळी, 7व्या मात्रेला काल बाहेरच्या दिशेने म्हणजे हवेत हात दर्शवणे, 8 टाळी, पुन्हा परत 1 म्हणजे मूठ. अशा पद्धतीने हे आपल्या 8 मात्रा आहेत वारकरी संप्रदायातील. हे झालं टाळीवर वाजवण्याची पद्धत. 1 2 3 4 5 6 7 8. पण आता हीच पद्धत टाळावर कशी वाजवायची ते आपण पाहू. 1 म्हणजे मूठ. तर मूठ टाळावरती कशी वाजवायची, असा टाळ धरायचा आणि हा टाळ असा दाबायचा अर्ध्यात, असा. याला म्हणायचं मूठ. म्हणजे 1 1 2 म्हणजे टाळी, 3 आत दिशेने घ्यायचा टाळ, 3 4ला पुन्हा टाळी खुला, 5ला पुन्हा मूठ म्हणजे दाबायचा, 6ला पुन्हा खुला, 7ला बाहेर, 8ला पुन्हा खुला म्हणजे टाळी. 1 2 3 4 5 6 7 8. ही आहे आपली टाळ वाजवण्याची पद्धत, मात्रा. तर आता लयकारीनुसार आपल्याला टाळ वाजवावा लागतो. विलंबित, अतिविलंबित लय असेल तर 1 2
3 4 5 6 7 8. एक काळजी घ्यायची टाळ वाजवत असताना, मात्रा कमी जास्त करायच्या नाहीत. सेम मात्रा तेवढंच अंतर पडलं पाहिजे. 8ला 8 मात्रा अशा कंटिन्यू चालल्या पाहिजेत. कमी जास्त मात्रा करायच्या नाहीत. सेम वाजवायचं. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. कमी जास्त लयकारी करायची नाही. सारख्या पद्धतीने वाजवायचं. हे आहे आपलं वारकरी संप्रदायातील टाळ वाजवण्याची पद्धत आणि मात्रा आणि दिशा. अशा पद्धतीने टाळ वाजवण्याचा प्रयत्न करा. लिहून घ्या, प्रॅक्टिस करा आणि पाठांतर करून घ्या. कोणत्या मात्रेला कोणती दिशा आणि काय वाजवायचे. तर अशा पद्धतीने हा आपला छोटासा व्हिडिओ आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या अभंगावरील वेगवेगळ्या लयकांमधील वेगवेगळे टाळ शिकणार आहोत. आपल्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर काही व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आता इथून पुढे भविष्यामध्ये. त्यामुळे नवीन कुणी जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर श्री संत गोदमेश्वर महाराज प्रतिष्ठान चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेत चला. रामकृष्ण हरी.